हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू होत असतानाच ओबीसी संघटनांनी नागपूरमध्ये मोर्चा काढून हा काळा जी.आर रद्द करावा अशी आग्रही मागणी केली. मनोज जरांगे पाटलांनी हा ओबीसींचा मोर्चा नसून काँग्रेसचा मोर्चा आहे असं म्हटलं. मात्र ओबीसी संघटनांनी हा काळा जी.आर रद्द करेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेत सरकारला थेट आव्हान दिलं आहे. पण हैदराबाद गॅझेटियरच्या जी.आर नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असतानाच काही मराठा तज्ज्ञांनी हा जी.आर मराठा समाजासाठी फायदेशीर नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मराठा समाजामध्येही दोन गट झाल्याचं दिसतं आणि ओबीसींमध्ये सुद्धा काही नेते जी.आर विरोधात रस्त्यावर उतरले. परंतु ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून या जी.आरमुळे ओबीसींना नुकसान होणार नसल्याचं वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे ओबीसींमध्येही दोन गट तयार झाल्याचे पाहायला मिळतात आणि ओबीसी नेते छगन भुजबळ सत्तेत असल्यामुळे त्यांच्यावरही मर्यादा आणि दबाव निर्माण होतो. मग ओबीसींचा हा मोर्चा नागपूरनंतर कुठल्या दिशेने जाईल हे आपण या व्हिडिओमधून पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन झाल्यानंतर आणि एकूणच मागील 2 वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून म्हणा की आपल्या हक्काचं रक्षण करण्यासाठी म्हणा, ओबीसी समाजानंही कंबर कसली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आघाडीवर आहेत छगन भुजबळ. पण नागपूरच्या मोर्चात ते सहभागी होऊ शकले नाही, कारण सत्तेत असल्यामुळे त्यांच्यावर मर्यादा आणि दबाव हा सतत होत असल्याचं आपण पाहतोय. त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून हा लढा देऊ. दुसऱ्या बाजूनं मात्र ओबीसी समाजामध्ये अतिशय आक्रमक झालेला मोठा वर्ग आहे. त्याला असं वाटतं की मराठा समाजाला जर जी.आर नुसार कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं तर आधी या आरक्षणामुळे मोठा हिस्सेदार आहे आणि अजून एक मोठा वाटेकरू येईल आणि त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाच्या संकल्पनेवरच गंडांतर येईल. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतो. काळा जी.आर रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं. मराठा विरुद्ध ओबीसी. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. ते मनोज जरांगे पाटलांना वारंवार भेटून जास्तीत जास्त मराठा ओबीसीत समाविष्ट करण्याचं आश्वासन देतात आणि दुसरीकडे ओबीसींसाठी एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत, जे ओबीसींना सतत आश्वासन देतात की आम्ही ओबीसींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही. आणि हे दोघं कोणाच्या आदेशाचं पालन करतायत तर देवेंद्र फडणवीसांच्या. मग या ओबीसी मराठा संघर्षाचा फायदा कोणाला? मराठा ओबीसी समाजाला होईल तेव्हा होईल, पण भाजपला आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीसांना होणार हे नक्की. म्हणजे चित भी मेरी आणि पट भी मेरी. पण या सगळ्यात भरडला जातोय सामान्य जनता. मग मराठा असो की ओबीसी, फायदा मात्र होणार राजकारण्यांचा. आणि हा मराठा ओबीसी संघर्ष येणाऱ्या काळात अधिकाधिक विद्राव्य रूप घेऊ शकतो आणि राजकारणी मात्र आपली पोळी भाजू शकतात. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. ताज्या घडामोडी आणि त्यांचे निर्भीड विश्लेषण पाहण्यासाठी लोक टाइम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.